आपल्याला घरून किती प्रोत्साहन मिळालं होतं लहानपणी? कारण बऱ्याच जणांना घरून तेवढं प्रोत्साहन मिळत नाही, पण ते वाट काढत असतात. तुमच्या बाबतीत नेमकी काय परिस्थिती होती? नाही, मी त्या बाबतीत खूप भाग्यवान होतो. कारण 1 वर्षाचा मी होतो तेव्हापासून वडिलांनी मला क्रिकेटची बॅट आणून दिली अच्छा, अरे वाह! आणि ते स्वतः मला बॉलिंग टाकायचे. बाबा खेळायचे क्रिकेट? वडील खेळायचे, LIC मधून खेळायचे अरे वाह! आणि फार काही कॉम्पिटिटिव्ह असं नव्हतं, पण एक आवड होती. गंमत आवड होती. हं. आणि त्यांनी मला 1 वर्षाची असताना बॅट मला आणली हं. आणि मग ते बॉल टाकायचे, मी खेळायचो आणि हं. त्यांनी माझ्यामध्ये क्रिकेट ओळखलं. बघितलं असेल. आणि मला आठवतंय की मी 3-3.5 वर्षाचा होतो तेव्हा 62 साली बहुतेक हां. अ, तिथे पोलीस ग्राउंड वरती टेड डेक्स्टरची टीम आली होती. एक ओके. मॅच तिथे झाली होती आणि त्याचं तिकीट काढून मला वडिलांनी दिलं होतं. अच्छा, ॲट द एज ऑफ 3-3.5 वर्ष. 3-3.5 वर्षाचा मी होतो आणि मी ती मॅच बघितली होती. हं. तर तेव्हापासून मला त्यांनी असं जिथे कुठे चांगली मॅच असायची तर हं. तिथे मला ते घेऊन जायचे. हं, हं. त्यांची LICच्या मॅचला मला ते घेऊन जायचे अच्छा. आणि मी पहिल्यांदा ग्राउंडवर उतरलो ते एक त्यांचे प्लेयर्स कमी होते म्हणून मी तिथे फिल्डिंग केली अरे होती. वाह, वाह! LICच्या मॅचसाठी मी हं. फिल्डिंग केली होती हं. आणि तशी मी खूप लहान होतो. हं, हं. तेव्हा मला वाटतं मी 5वी-6वी मध्ये असेल तेव्हा मी फिल्डिंग केली होती. हं. त्यांनी मला क्रिकेटसाठी खूप म्हणजे प्रोत्साहन प्रोत्साहन दिलं. दिलं. म्हणजे जे जे मला लागलं ते त्यांनी मला प्रोव्हाइड केलं. अच्छा. परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी म्हणजे मुंबईला जाऊन मी 11वी मध्ये असेल हां. त्यावेळेस 11वी-12वी मध्ये म्हणजे फर्स्ट इयर कॉलेज. हो, ज्युनियर तर कॉलेज. तेव्हा मेहताब स्पेशल म्हणून बॅट्स हो, हो, हो. असायच्या मेट्रोला. मेट्रोच्या इथे. येस, येस. तर त्याचं सुद्धा म्हणजे वडील माझ्याबरोबर आले होते हां. आणि ती बॅट आम्ही तिथे विकत घेतली होती. अरे वाह! मला आठवतंय ₹225 ची बॅट होती ती आणि आम्ही पुण्याहून जरी गेलो तरी त्यांनी ₹5 सुद्धा कमी केले नव्हते. नाही, नाही.